कृष्णा कृष्णा राधे 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 श्याम 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 राधे 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 कृष्णा 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 राधे 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 श्याम 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 राधे श्याम। एकदाचा प्रसंग आहे। देवांचा राजा इंद्र स्वर्गातून सवारी करत असताना जात असताना काय कामानिमित्त चालला माहित नाही, पण इंद्र ज्या परिसरातून चालला त्या परिसरामध्ये एका साधूचा आश्रम होता। त्या साधूंचं नाव आहे दुर्वास ऋषी। त्यांच्या नावामध्येच अर्थ आहे ज्यांचा वास कधी जवळ नसावा असे दुर्वास। आणि दुर्वास ऋषी आश्रमामध्ये असताना इंद्राची स्वारी चालली। इंद्राच्या सोबत अनेक देव आहेत, सारं मंत्रिमंडळ आहे। गजेंद्र नावाच्या हत्तीवर
ऐरावत नावाच्या हत्तीवर इंद्रदेव बसलेले आहेत. त्या ऐरावताच्या त्या डरकाळ्यांचा आवाज येऊ लागला. आपल्या आश्रमातून कोण चाललं असं दुर्वास ऋषींना वाटलं. अरे हा तर देवांचा राजा आहे, याचं स्वागत आपण केलं पाहिजे. कारण ऋषी हे ग्रंथाचा अभ्यास करतात. आपल्या घरी आलेला पाहुणा कधी भुकेला जाऊ नये, ध्यानात ठेवा. जीवनात हे छोटे छोटे नियम लक्षपूर्वक आहे का बर का. आपल्या घरी जर पाहुणा आला ना, तो कधी विनमुख जाऊ नये. विनमुख जाय अतिथी नेय सुकृताची संपत्ती. जुनी मंडळी म्हणायची, दुश्मन आला घरा त्याचा आदर सत्कार. पुढे दे चप्पल फेक, चप्पल फेक, चप्पल घालू नको. हातमादर, हातमादर, हातमादर. तो भी इथला कलाकार आहे का नाही. ये रे बाळा चप्पल काढून बरं, चपलीच्या नादात जाशील नाही तर घरी. ऐका ना, आपल्या घरी आलेला पाहुणा कधी भुकेला जाऊ नये. एकदा टाळी वाजवा बरं त्या लेकरा करता. आला तो किमान परत. काही काही अशा क्वालिटीचे राहतात ना, घरी गेला असता एखादा पण आला नसता. आपल्या घरी आलेला पाहुणा कधी भुकेला जाऊ नये. विनमुख जाय अतिथी नेय सुकृताची संपत्ती. मैं नेहमी सांगतो, अतिथि यदि घर आए तो उसे खाना देना चाहिए. नहीं खाना दे सकते तो पानी पिलाना चाहिए. नहीं पानी पिला सकते तो बैठने के लिए आसन देना चाहिए. नहीं बैठने के लिए आसन दे सकते तो राम राम बोलना चाहिए. और नहीं राम राम बोल सकते तो चुल्लू भर पानी में डूबकर मर जाना चाहिए. कुठलं तरी एक काम करावं आपण. आपल्या घरी आलेला पाहुणा कधी वाया जाऊ. छोट्या छोट्या गोष्टी असतात. मी आजच एका वक्त्याच्या मुखारविंदातून ऐकलं. त्या वक्त्यानं एक इतकं सुंदर चिंतन सांगितलं की आपण वेडे लोक आहे, भाबडे लोक आहे. त्या वक्त्यानं सांगितलं, जीवनात 3 लोकांना कधीच तुमच्या पाया पडू देऊ नका. 3 लोक आहेत असे. माझ्या मताने तर 5 लोक आहेत, पण त्या वक्त्याने सांगितलं 3 लोकांना. मला असं वाटतं, आयुष्यात तुम्ही किती मोठे व्हा, पण या 5 लोकांना कधी तुमच्या पाया पडू देऊ नका. 1, तुम्ही किती ब्रह्मवेत्ता व्हा, तुमच्या आईला तुमच्या पाया पडू देऊ नका. 2, तुम्ही किती मोठे महाराज व्हा, तुमच्या बापाला तुमच्या पाया पडू देऊ नका. 3, तुम्ही कितीही पैशावाले व्हा, तुमच्या जावयाला तुमच्या पाया पडू देऊ नका. 4, तुम्ही कितीही जमीनदार असा, तुमच्या भाषाला तुमच्या पाया पडू देऊ नका. आणि 5, तुम्हाला जर सुखी समाधानी ऐश्वर्यवान जगायचं असेल तर तुम्ही ज्या मुलीला जन्म दिला त्या कन्येला कधीच पाया पडू देऊ नका. मुलीला कधी पाया पडू द्यायच्या नाही. बापाने सुद्धा पडू द्यायच्या नाही. तिच्यात मुक्ताबाई बघायची. मी तर आज संकल्प केलाय की किमान 14-15 वर्षाच्या आतील पोरीला कधीच पाया पडू द्यायच्या नाही. आजच केलेला संकल्प आहे, नाही पाया पडू द्यायच्या. तिच्या देवीचा वास आहे. उलट आपण तिच्या पाया पडायच्या, तिचा आशीर्वाद घ्यायचा. जावयाला आपण कन्यादान केलेली आहे. जावयाबद्दल जास्त बोलायचं नाही. तुम्हाला चांगलं माहिती आहे, तुमचा जावावर लय प्रेम आहे. नाकाचा मोती ठेवी गहाण राखी जावयाचा मान. बायांना 3 गोष्टी खूप आवडायच्या पूर्वी. जुने कीर्तनकार दृष्टांत सांगायचे. बायांना 3 गोष्टी आवडायच्या: जावई, दुधावरची साय आणि शेण. आता शेणाचा काही प्रश्नच राहिला नाही. दुधावरची साय. आमच्या गावात एक आजीबाई होती, 2 रुपयाचं दूध घ्यायचो आम्ही लहान होतो तेव्हा. 1 रुपयाचं, 2 रुपयाचं. सारजा आजी नाव तिचं. आम्ही दूध घ्यायला जायचो. ती फुकी 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 फुटी फुक छटाकभर थूक दूध मागाल दे, पण साय नाही पडू दे खाली. साय म्हणजे खेड्यात तिला थरी असं म्हणतात नाही का. साईवर विशेष प्रेम. आपल्या घरी आलेला पाहुणा कधी भुकेला जाऊ नये. आणि परत एक गोष्ट सांगेल तुम्हाला, ऐका. जीवनात 3 लोकांचं दर्शन कधीच खाली हाताने घ्यायचं नाही. 1,
संतांचं दर्शन कधी खाली हातानं घ्यायचं नाही. 2 ग्रंथाचं दर्शन कधी खाली हातानं घ्यायचं नाही. 3 भगवंताचं दर्शन कधीच खाली हातानं घ्यायचं नाही. 3 लोकांचं, संत, ग्रंथ, भगवंत. मला आता ते दिसतच नाही. मी लहान असताना बघायचो, अरे शेतात जिवारीला पहिलं कणीस आलं की शेतकरी कणीस तोडून आणायचा आणि मंदिरात जाऊन देवाच्या पायाजवळ ठेवायचा. खरं का खोटं? ठेवायचा. आता तसं काहीच राहिलं नाही. मी लहान असताना गुढीपाडव्याला आम्ही शेतात जायचो, आमचे बाबा घेऊन जायचे. त्या काट्या अशा काय म्हणतात ते 5 ठिकाणी खोदलं जायचं, पूजा केली जायची. आता तसं काय नाही. ते हार कंगन खावामाच गुमगुळी होत आम्ही. पाडवा या शब्दाचं महत्वच नाही. वर्षातला पहिला दिवस आहे तो. आपल्या आश्रमाच्या वरून कोणीतरी साधू चाललाय, कोणीतरी महात्मा चाललाय, कोणीतरी राजा चाललाय असं पाहण्याकरता दुर्वास ऋषी आपल्या कुटिया पर्णकुटीतून बाहेर आले आणि वर पाहिलं तर दुसरं तिसरं कोणी नसून देवांचा राजा इंद्र आहे. आणि इंद्राचं स्वागत केलं पाहिजे म्हणून दुर्वास ऋषींनी असा फुलहार घेतला आणि असा जमिनीवरून वर फेकला. तो फुलहार इंद्राच्या गळ्यामध्ये जाऊन पडला. इंद्राने तो हार काढला, हत्तीच्या सोंडेमध्ये दिला. त्या ऐरावतानं ती सोंड फिरवली आणि तो फुलहार फेकून दिला खाली. तो फुलहार दुर्वास ऋषींच्या आश्रमात पडला आणि दुर्वास ऋषींना राग आला. सांगितलं, इंद्रा, अरे उन्मत्त झाला तू, तुला तुझ्या संपत्तीचा गर्व झाला. जा, संपत्तीचा गर्व करतोस ना, तुझी संपत्ती समुद्रात गळून पडेल. इंद्राची सारी संपत्ती समुद्रामध्ये गळून पडली. इंद्र कंगाल झाला. इंद्राकडे काही शिल्लक राहिलं नाही. म्हणून इंद्राने क्षीरसागरामध्ये धाव घेतली आणि भगवान विष्णू परमात्म्याला सांगितलं, प्रभो, माझ्याकडे काय राहिलं नाही. ऐरावत नावाचा हत्ती गेला, पांचजन्य नावाचा शंख गेला, उच्चश्रवा नावाचा घोडा गेला. सर्व बिलकुल समुद्रामध्ये गळून पडलं. आता कसं बरं आपल्याला ते पुन्हा प्राप्त करता येईल? तेव्हा विष्णू परमात्म्यानं सांगितलं, ते प्राप्त जर करून घ्यायचं असेल तर त्याकरता एकच साधन आहे. काय? ते समुद्राचं मंथन करावं लागेल. जर समुद्राचं मंथन केलं तर निश्चित आपल्याला पुन्हा त्या वस्तूंची प्राप्ती होईल. समुद्र मंथन एकानं शक्य नाही. तुम्हाला दानवांचं सहकार्य घ्यावं लागेल. अरे दानवांकडे जाईल कोण? त्यांना समजवेल कोण? त्यावेळेला नारदाला हे काम दिलं. तेव्हा दानवांचे जे राजे होते त्यांचं नाव बली. बिरोचन नावाच्या राजाच्या पोटी जन्माला आलेला बली नावाचा राजा हा राज्य करीत होता. जाऊन बलीला सांगितलं की बली महाराज, तुम्ही समुद्र मंथना करता मदत करत असाल तर समुद्र मंथन देव लोक करायला तयार आहेत. बली हा समजदार होता. राक्षस कुळात जरी जन्माला आलेला होता तरी तो अत्यंत धर्मात्मा होता, दानी होता. आणि त्या बलीने सांगितलं, आम्ही जर मदत केली तर आमचा फायदा काय? त्यावेळेला नारदानं सांगितलं, ज्या ज्या गोष्टी निघतील समुद्रातून त्या अर्ध्या दानवांना दिल्या जातील, अर्ध्या देवलोकांना दिल्या जातील. काही अडचण नाही. समुद्राची सर्व जागा नेमण्यात आली. मंद्राचल नावाचा पर्वत आणला, वासुकी नावाचा सर्प आणला. भगवंताने कासवाचं रूप घेतलं, त्या पर्वताला खालून पाठ लावली. एका बाजूनं देव आहेत, दुसऱ्या बाजूनं दानव आहेत. माझ्याकडे लक्ष द्या. आणि देव दानव दोघांचं मिलन झालं आणि समुद्र मंथन चालू झालं. समुद्र मंथनातून पहिल्यांदा निघालं ते हलहाल नावाचं विष. हलहाल नावाचं विष समुद्रातून निघालं. त्राई त्राई झाली.
भगवान शंकराची आराधना केली. भगवान भोले बाबाला बोलवलं आणि भोलेनाथानं ते विष प्यायला सांगितलं. भगवंताने ते विष घेतलं आणि कंठामध्ये स्थापित केलं. भगवंताचा कंठ निळा झाला. महादेवाचं नाव पडलं नीलकंठेश्वर. दाह शांत झाली भगवंताची. आणि पहिलं रत्न, दुसरं रत्न, मग केडी असेल, लक्ष्मी माता असेल, ती भगवान विष्णू परमात्म्याला देण्यात आली. पांचजन्य नावाचा शंख, ऐरावत नावाचा घोडा, असं सारं निघत गेलं. आणि मग 14वं रत्न निघणार त्याची अपेक्षा प्रत्येकाला होती. कारण सर्वांना माहित होतं 14वं रत्न जे निघणार आहे ते अमृत निघणार आहे. बरेच लोक सांगतात समुद्र मंथनातून मदिरा निघाली. मदिरा निघाली नाही. मदिरा ही मायेनं तयार केली विष्णू परमात्म्यानं. मदिरा म्हणजे काय? मदिरा म्हणजे भ्रम आहे. मदिरा म्हणजे स्वप्न आहे. मदिरेचं काही अस्तित्व नाही. ती समुद्रातून जन्माला आली नाही. दानवांना भुलवण्याकरता परमात्म्यानं तयार केली ती मदिरा. मदिरा म्हणजे दारू. दारू पिऊ नका मी असं म्हणत नाही दादा, दारू पीत जा, पण किमान दारू ब्रँडेड असावी. नाव सांगू? कालही बोललो मी, अरे ती दारू पानसट आहे. अशी दारू प्या की तुमचं जीवन सुधरून गेलं पाहिजे. हा, भगवंताचं संकीर्तन रूपी दारू जर तुम्ही प्यालात ना, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कसलीच कमी पडणार नाही. ध्यानात ठेवा. ही भागवत म्हणजे एक रसच आहे. पिबत भागवतम रस मालयम, हा रसच आहे. पहिली गोष्ट तर दारू पितो हा शब्द चुकीचा आहे दादा. दारू कोणीच पित नाही या जगामध्ये, अजिबात पित नाही कोणी दारू. दारू पितो हा शब्द चुकीचा आहे. दारू तू पित नाही. दारू तेरी इज्जत को पिएगी, दारू तेरे घर को पिएगी, दारू तेरे दार को पिएगी, दारू तेरे बीवी बच्चों को पिएगी, दारू तेरी प्रॉपर्टी को पिएगी, दारू तेरे खानदान को पिएगी. दारू पीने वाला अभी तक जन्म नहीं लिया दारू पीने वाले ने. दारू संपली नाही, दारू पिणारा संपला. दारू पितो हा शब्द चुकीचा आहे. दारू गांजा मत पियारू अक्कल गुंग होती है, अपने पल्लू का पैसा खर्च कर मुंह में मक्खी फिरती है. दारू पिऊ नये दादा, अजिबात पिऊ नये. या माय माऊल्यांना विचारा ना, यांना सोन्याच्या ताटात जेवायला द्या. आणि संसार करण्याकरता जो जोडीदार आहे ना, तो दारोड्या असू द्या. सोन्याच्या ताटातला तो घास सुद्धा बाईला गोड वाटत नाही का? नवरा दारू पितो म्हणून. सर्वात जास्त दुःख जर कोणाला असेल तर दारोड्याच्या बायकोला आहे. एखाद्या दारोड्याला वाटत असेल की बाबा जरा जास्तच पितो, जास्तच बोलतोय बुवा, तुला इज्जत असेल तर सोडून दे ना भाऊ. माझ्या बापाच्या पैशाचे काही कोणी पित नाही, पण पिऊ नये मला असं वाटतं. चुकीचं आहे. जसं अमृत त्या समुद्र मंथनातून निघालं, राक्षसांनी छपेटा मारला आणि राक्षस अमृत हिसकावून पळून गेले. देव लोकांच्या हातात लागलंच नाही. देव लोक पुन्हा त्राहिमाम 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 करत क्षीरसागरामध्ये आले. विष्णू परमात्म्यानं सांगितलं तुम्ही चिंता करू नका, जा दानवांच्या मागे पडत सुटा. राक्षसांच्या मागे देव लोक पळायला लागले आणि परमात्म्यानं सुंदर असं एक रूप धारण केलं. सुंदर बाई बनले परमात्मा. लोक म्हणतात विश्व मोहिनी, म्हणजे जिने विश्वाला सुद्धा मोहून टाकलं असं रूप परमात्म्याने बनवलं. इतकं सुंदर फक्त देवच बनू शकतो. एवढं सुंदर फक्त देव बनू शकतो दादा. परमात्म्यासारखं सुंदर या जगात कोणीच नाही. राजससु कुमार मदनाचा पुतळा, या जगात सर्वात सुंदर कोण आहे सांगू का? पंढरीचा पांडुरंग. त्याच्या रंगावर जाऊ नका, त्याच्या रंगावर जाऊ नका. एका गणिकेची पोरगी आली, तिने भगवंताला स्पर्श करण्याकरता बोट टोचलं, भगवंताच्या पायाला खड्डा पडला. इतका परमात्मा नाजूक आहे. त्यानं बनवलेली सृष्टी इतकी सुंदर आहे, तो किती सुंदर असेल. त्या परमात्म्याचं रूप जर बघायचं ना, आता ठीक आहे आजची कथा, पण परवा भगवंताचा जन्म आहे.
आणि भागवत कथेला खरा रंग 4थ्या दिवसापासून देवाचा जन्म झाला की आनंदोत्सव साजरा होतो, आनंद व्यक्त केला जातो. परमात्मा अत्यंत सुंदर दिसतो बर का. काय त्याचं रूप, काय त्याचे कुरडे केस, काय त्याचा फेटा, काय त्याच्या फेट्याला जरी कसा दिसतो तो. की पगडी बांधे की पगडी बांधे एक सुंदर आत्मा, की पगडी बांधे एक सुंदर आत्मा. कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे हरि वो. कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा प्यारा हो, प्यारा हो, प्यारा हो, हो प्यारा हो. एक बार हाथ उठाकर हो लट घुघराले बाल तेरे खरे वाले बाल, लट घुघराले बाल तेरे खरे काले बाल. सुंदर श्याम सलोना फिर तेरी मेरी चाल. हरि वो. लट घुघराले बाल तेरे खरे काले बाल. सुंदर श्याम सलोना तेरी तेरी मेरी चाल. हवा में सरसर करता, ओ, हवा में सर करता तेरा पीतांबर मतवाला. कितना सुंदर लागे बिहार, कितना लागे प्यारा, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे. प्यारा हो, प्यारा हो, प्यारा हो, प्यारा हो. भजन लय गोड आहे पण पुढे वेळेचा अभाव आहे. हा, हे भजन परत एकदा घेऊ आपण 5व्या दिवशी. देव फार सुंदर आहे. जरी की पगडी बांधे, जरी की पगडी बांधे, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा हो, अशी सुंदर केस आहेत ना त्याचे कुरडे. हो. कुरडे केस आहेत कुरडे. हा? देव अत्यंत सुंदर आहे. पण तो देव पाहण्याकरता या डोळ्याची गरज नाही बरं का. प्रत्येकाकडे 4 डोळे आहेत. 2 डोळे दिसतात आणि 2 डोळे दिसत नाही. ज्या डोळ्याने जग बघतात त्या डोळ्याने कधी परमात्मा दिसू शकत नाही. पण जर देव बघायचा असेल तर अंतःकरणातले डोळे हे जागृत ठेवावे लागतात तर देव दिसत असतो. परमात्म्याचं सुंदर असं रूप, परमात्म्याने विश्व मोहिनीचं रूप घेतलं. देव आणि दानव दोघी बसवले. देवाना पाजलं अमृत आणि दानवाना पाजलं ती मदिरा, वारुणी, दारू. ए पारा, अरे गप गप गप, ए पोरा बोलू नका रे. ए हा, असू द्या असू द्या. ए बाळा, त्या लाल पट्टीवरून मध्ये सरका बरं बाळा तुम्ही. काका मी सांगतो त्यांना, काका सांगतो सांगतो. हा सरक बेटी, बास, शाबाश. इकडे लक्ष द्या आता. ए भाऊ इकडे लक्ष द्या. आप्पासाहेब तुम्ही बसा खाली. आप्पा बसा 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 बसा. तर
दानवांचा छेड केला परमात्म्याने, त्यांना इंद्रपद मिळालं नाही. मग त्या दानवाने असा विचार केला, बलीने असा विचार केला की आपल्याला इंद्रपद पाहिजे. इंद्राने धोक्याने आपल्याकडून अमृत घेतलं. मग इंद्रपद प्राप्त करून घेण्याकरता धर्मग्रंथांमध्ये एक पर्याय सांगितलेला आहे. काय? 100 यज्ञ करायचे आणि यज्ञाचं फल हे नारायणाला समर्पित करायचं. 100 यज्ञ करून यज्ञाचं फल नारायणाला समर्पित करायचं. असं जर केलं तर इंद्रपद मिळत असतं. म्हणून बळीने यज्ञ करायला सुरुवात केली. पहिला यज्ञ, दुसरा यज्ञ, तिसरा यज्ञ, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा, नववा, 10वा, 20वा, 30वा, 40वा, 50वा, 60वा, 70वा, 80वा, 90वा, 95 यज्ञ पूर्ण झाले, 96 पूर्ण झाले, 97 पूर्ण झाले, 98 पूर्ण झाले, 99 यज्ञ पूर्ण झाले. एकच यज्ञ बाकी राहिला. बली हा अत्यंत धर्मात्मा आहे. बलीसारखा दानशूर नाही कोणी. बली महान दानी. पहा, जीवनामध्ये हाताचं भूषण आहे दान करणं. जीवनामध्ये दान देणं शिका. भाडकरांना दान देणं सांगण्याची गरज नाही. भाडकरांना खूप चांगली सवय दान देण्याची. फार दानी लोक आहेत महाडमध्ये, मला माहिती आहे. मागच्या वर्षी माझ्या सांगण्यावरून लाखो रुपये जाहीर झाले. काहींचे आलेत, काहींना अडचण आहे असं सांगितलं. येतील. ज्याची त्याची इच्छा, आपण कोणाला बळजबरी करू शकत नाहीत. आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं कि कोणावर बळजबरी करायचं नाही. जो दे उसका भी भला, जो ना दे उसका भी भला. अडचण येते प्रत्येकाला, पण माझी प्रार्थना आहे तुम्हाला ऐका. एक गोष्ट सांगेन मी, जे नेहमी सांगत असतो. हा ठीक आहे, काही अडचण नाही बरं का. हे पडदे आता उद्या उघडायचे नाही, गरम झालं तरी चालेल. आम्ही आळंदीला असताना, आळंदीला शिकायचो ना आम्ही, तेव्हा आळंदीला आम्हाला शिकवायला एक शिक्षक होते. त्या गुरुजींचं नाव निकम बाबा. निकम बाबा अशी व्यक्ती होती, आयुष्यात कधी कोणाकडून 1 रुपया निकम बाबांनी घेतला नाही. कोणाचे उपकार करून घेतले नाही. निकम बाबांना कोणी धोतर दान दिलं तरी विद्यार्थ्याला देऊन द्यायचे. शर्टाचा कापड दिला तरी विद्यार्थ्याला देऊन टाकायचे. निकम बाबाने कधीच कोणाकडे मागितलं नाही काही. अख्खा आयुष्य गेलं संस्थेची सेवा करण्यात. लक्षपूर्वक ऐका मी काय सांगतोय. निकम बाबांना पेपर वाचायची सवय होती. संस्थेमध्ये निकम बाबा ऑफिसला पेपर वाचायचे. 10:30 वाजता पेपर वाचला की तिथून 1.25 किलोमीटर अंतरावर त्यांची रूम होती. त्या रूमवर आराम करायला जायचे. एके दिवशी संस्थेच्या ऑफिसला पेपर आला नाही, आणि पेपर आला नाही म्हणून बाबा वडगाव चौकातून निघाले आणि बाबांना पेपर घ्यायचा होता. तेव्हा लोकमत पेपर मिळायचा 2 रुपयाला. त्या लोकमत पेपर घ्यायला बाबांच्या खिशात 1 रुपया होता आणि 1 रुपया कमी पडत होता. बाबांनी मला जवळ बोलवलं, गजानन इकडे ये. मी म्हटलं काय, तुझ्याकडे 1 रुपया आहे का? मला इतका आनंद झाला, माझा आनंद गगनात मावेन असा झाला. मी बाबांना 1 रुपया दिला. बाबांनी 1 रुपया घेतला, पेपर घेतला. बाबा रूमवर गेले. मी प्रदक्षिणा रोडला मनोमिलन मंगल कार्यालय म्हणून तिथं राहायला होतो. उन्हाळ्याचे दिवस. दुपारी 2 वाजता बाबा त्या मी जिथे राहायचो तिथे आले, दरवाजा ठोकला. मी म्हटलं कोण? अरे दरवाजा उघड. मी म्हटलं आता बाबांचा आवाज आहे. मी दरवाजा उघडला तर बाबा समोर उभे. बाबा तुम्ही का बरं आले? हा तर तुमचं झोपेची वेळ आहे. बाबा म्हटले तुझा 1 रुपया घे. म्हटलं बाबा का बरं? राहू दिला असताना 1 रुपया. 1 रुपयानं काय होणार आहे? तुम्ही 1 रुपया मागितला, मला किती आनंद झाला. नको बाबा, हा तुझा 1 रुपया घेऊन टाक. मी जर मरून गेलो तर तुझा 1 रुपया द्यायला मला पुन्हा जन्म घ्यावा लागेल. सांगण्याचा उद्देश, दिलेला शब्द देवाला कबूल केलं. दान कोणाच्या उपकारात राहायचं नसतं. त्या उपकारातून पटकन उतिराई व्हायचं असतं. परिस्थिती आपली असेल नसेल माहीत नाही.
पण जीवनामध्ये हाताचं भूषण आहे दान करणं. आपण जे दान करतो त्याच्याने आपल्या जवळ असलेल्या संपत्तीची शुद्धी होते आणि ती संपत्ती आपल्याला सुख देते. म्हणून 100वा यज्ञ, त्या यज्ञाच्या आधी सकाळी सकाळी राजा बली त्यांचे गुरुदेव दोघी जण यज्ञशाळेमध्ये बसलेले आहेत. बली राजा आपल्या गुरुजींसोबत चर्चा करतायत की गुरुदेव आज 100वा यज्ञ आहे. आजचा यज्ञ पूर्ण झाला, एकदा का आहुती यज्ञ कुंडामध्ये टाकली की समाधान वाटेल मला. 100 यज्ञ पूर्ण होतील, इंद्रपद मिळेल. काय झालं बोरी? ए जरा शांतता, कथेकडे लक्ष द्या. आइए महाराज, बैठिए. वाह वाह वाह. राजा बली आणि दैत्यगुरु शुक्राचार्य दोघी खुर्चीवर बसवा. शिपाईलाही भारी बनवले, बोलूस त्या अंगावर पडला तरी चुराच आहे. शिपाई असं कर बर, काही नाही रे, नकली आहे दे. ऐका ना, आपल्या गुरुदेवांसोबत राजा बली चर्चा करतोय की आज 100वा यज्ञ पूर्ण झाला की इंद्रपद मिळेल. आणि तिकडे आदिती मातेने एका बाळाला जन्म दिलाय. आदिती मातेने तपश्चर्या केली, एक व्रत केलं. ते व्रत मी उद्याच्या कथेत सांगेल. त्या व्रताचं नाव आहे पयोव्रत. कथेकडे लक्ष द्या. चांगली संतती जन्माला यावी याकरता पयोव्रत केलं पाहिजे. पयोव्रत कधी केलं जातं, कसं केलं जातं, त्याचे काय नियम आहेत उद्याच्या कथेत सांगतो. आणि त्या पयोव्रताच्या बलावर त्यांच्या पोटी एका पुत्राचा जन्म झाला. त्या पुत्राने लंगोट लावलेला आहे. भगवान सूर्य नारायणाने त्याच्या हातामध्ये छत्री दिलेली आहे. मां सरस्वतीने त्याच्या हातामध्ये कंठी दिलेली आहे. मां अन्नपूर्णेने त्याला भिक्षा पात्र दिलेला आहे. धरती मातेने त्याला खडाऊ दिलेले आहेत. अत्यंत सुंदर असं रूप भगवंताचं. कश्यप आणि आदिती मातेच्या पोटी जन्म घेतलाय. बोलू नका, कृपया बोलू नका, बोलू नका. आणि आदिती मातेचा नमस्कार केला भगवान वामनाने. पिताजींचा नमस्कार केला. आणि ज्या कार्याकरता अवतार घेतलाय, जन्म घेतलाय, त्या कार्याकरता भगवान वामन निघालेले आहेत. आपल्या ग्रहामधून बलिराजाच्या दरबाराकडे भगवान वामन यायला निघालेले आहेत. अत्यंत किडकिडी शरीर आहे, छोटेसे बालक आहेत. बली मोठी शेंडी आहे. गड्यामध्ये सर्व देव लोकांनी पुष्पाच्या माळा टाकलेल्या आहेत. आणि वामनाची सुंदर अशी मूर्ती, हातामध्ये छाता आहे, पायामध्ये खडावा. आणि बलीच्या दरबाराकडे भगवान वामन निघालेले आहेत. भगवान वामनाला पाहण्याकरता स्वर्गातले देव सुद्धा लालायित आहेत की काय परमात्मा उतार घेतो, काय परमात्म्याची लीला आहे, किती देव सुंदर आहे. हे दैवाचाच अंश आहे ना. भगवान वामनाचं जसंही आगमन झालं, भगवंताचं जसंही आगमन झालं, आपसात बोलू नका बघा. मग कथा सांगायला ना बरं नाही वाटत तुम्ही बोलले तर. जगाचा मालक, या विश्वाचा बाप, चराचरामध्ये वास करणारा परमात्मा आपल्या भक्ताच्या दाराशी, आपल्या भक्ताची इच्छा पूर्ण करण्याकरता
हातामध्ये भिक्षा पात्र घेऊन जगाचा मालक भिक्षा पात्र घेऊन बलीच्या दारासमोर उभा आहे आणि बलीला सांगतोय, तेरे द्वार खड़ा भगवान, तेरे द्वार खड़ा भगवान, भगत भर दे भगत भर दे रे झोली। हो तेरा हो बाबा ऐसा कि जुग जुग रहे कि तेरी शान, भगत भर दे रे झोली, भगत भर दे झोली। वाह, ऐका ना, इकडे लक्ष द्या, मी काय सांगतोय। झाकी तर बघाच, जगाचा मालक भक्ताच्या दाराशी उभा आहे, तेरे द्वार खडा भगवान, भगत भर दे रे झोली। बलीची आई पाहते, बलीच्या आईनं ओळखलं, दुसरे तिसरे कोणी नसून हा जगाचा मालक आहे बर का। काय माझी कूस धन्य झाली, माझे पती जेव्हा वारले तेव्हा मी सती जाण्याकरता निघाली होती, बली माझ्या पोटात होता। बरं झालं तेव्हा सती गेली नाही। भली हुई सती नहीं गई बिरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा किया जो प्रभु पसारे हाथ। डोल उठी सारी धरती दे रे, डोला गगन है सारा, डोल उठी सारी धरती दे रे, डोल गगन है सारा। ओ भीख मांगने तेरे घर आया, जगत का पालनहार रे, आहा, हो जगत का पालनहारा, हो आज तेरा मेहमान, कल मुझसे तू पहचान, भगत भर दे रे झोली, भगत भर दे रे झोली। तेरे द्वार खड़ा भगवान, भगत भर दे रे झोली, ओ भगत भर दे रे झोली, ओ भगत भर दे रे झोली। झोली। तेरे द्वार खड़ा भगवान, भगत भर दे रे झोली। जगाचा मालक, विश्वाचा मायबाप बलीच्या दारासमोर उभा आहे आणि जसं भगवान वामनाकडे पाहिलं आणि एका शिपाई धावत धावत आला आणि त्या शिपायानं बलीच्या कानामध्ये सांगितलं, बलीराजा दारासमोर कोणीतरी याचक आलाय, काहीतरी याचना आहे त्याची। बली ताड दिशी उभा राहिला, बलीचा हात धरला दैत्यगुरु शुक्राचार्यांनी। दैत्यगुरु शुक्राचार्य म्हणतात, बली जाऊ नको। बलीनं नमस्कार केला आणि पाय घड्या टाकत 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 भगवान वामनाला आपल्या दरबारामध्ये आणलं। जसं वामनाला पाहिलं, शुक्राचार्याने सुद्धा नमस्कार केला। काय चेहऱ्यावरचं तेज, सुंदर अशी ती छटा, सर्वांनी नमस्कार केला आणि बलीने विचारलं, महाराज कोण तुम्ही, काय नाव काय तुमचं, तुमचं नाव सांगा। त्यावेळेला वामनानं सांगितलं, माझं नाव वामन, मी एक ब्राह्मण पुत्र आहे, ब्राह्मणाच्या घरी जन्माला आलो मी।
तुमची ख्याती ऐकली की तुम्ही उदात्त अंतःकरणाने दान करतात. मला वाटलं तुमच्याकडून काहीतरी मागावं, मागण्या करता आलोय. बलीनं हात जोडले, महाराज सांगा ना तुम्हाला काय देऊ. तुम्ही इतके सुंदर आहात, माझ्या नगरीतली एखादी सुंदर ब्राह्मणाची पोरगी बघून तुमचं लग्न लावून देऊ का? लग्न लावून देऊ? भगवान वामन म्हटले अजून मी छोटा आहे. मग तुम्हाला स्वर्ण मुद्रिका देऊ का? नाही नाही नाही, आम्हाला तेही नको आहे. महाराज काय पाहिजे तुम्हाला? आश्रमाकरता जागा? वामनानं सांगितलं, हो मला जास्त काही नको राजन, मला फक्त 3 पग भूमी दे. बली हसू लागला. बली म्हणतो, माझ्यासारखा धर्मात्मा, माझ्यासारखा दानशूर, आणि काय मागितलं? 3 पग भूमी. अरे ब्राह्मणाचा सुपुत्रा, अरे तू जेवढा छोटा आहेस ना तेवढी तुझी बुद्धी सुद्धा छोटी आहे रे. तू काहीतरी मोठं मागितलं पाहिजे होतं. तू कोणाच्या दाराशी मागायला आला, तुला कळत नाहीये. बोल तुला काय पाहिजे? मला फक्त 3 पग भूमी पाहिजे. बलीने सांगितलं, देतोय 3 पग भूमी. दिली. त्यावेळेला दैत्य गुरु शंकराचार्याने थांबवलं, सांगितलं, राजन 99 यज्ञ पूर्ण झालेले आहेत. 100व्या यज्ञाची फक्त आहुती टाकायची आहे. तेवढी आहुती टाकून दे आणि या ब्राह्मणाला 3 पग भूमी नको, तू 100 पग भूमी दिली तरी चालेल. बली म्हणतो, नाही, दान करताना मी कोणाला विचारणार नाही, क्षणाचा सुद्धा विलंब करणार नाही. याला दानी म्हणतात. उजव्या हाताने दान करायचं असेल तर डाव्या हाताला सुद्धा माहिती पडू देऊ नका. असं दान करा तर ते दान फल देतंय, तर ते दान देण्याचा उपकार होतोय. वामनाला सांगितलं, महाराज 3 पग भूमी काय मागता? तुम्ही जिथपर्यंत चालत जाल तिथपर्यंत तुमची भूमी आहे. वामनाने सांगितलं, नको, फक्त 3 पग भूमी दे. बलीने सांगितलं, काही हरकत नाही महाराज. वामनानं सांगितलं, आन झारी, मी संकल्प सोडून घेतो. त्यावेळेला बलीनं सांगितलं, 3 पग भूमीचा संकल्प हो, पण त्यावेळेला त्या झारीतून पाणी येत नव्हतं, कारण दैत्य गुरु शंकराचार्य त्या झारीत भुंगा बनून बसले होते. भगवान वामनाने छोटीशी काडी घेतली आणि त्या झारीत घातली. घातल्याबरोबर झालं काय? दैत्य गुरु शुक्राचार्यांचा डोळा फुटला. आड आला म्हणून फोडी येला डोळा. खरंच लाल झाला का डोळा? रक्त निघालं का? दाखवा इकडं. अरे भैया खून निकला की नहीं? अरे सच में फोड़ देगा तू, ऐसा मत कर भाई. क्या हो गया? आंख फुट गई. शुक्राचार्यांचं डोळा फुटला. 3 पग भूमी घेतली, संकल्प सोडला, आणि संकल्प सोडल्यानंतर भगवंताने विराट रूप धारण केलं. आणि विराट रूप धारण केल्यानंतर लक्षपूर्वक ऐका, एका भूमीमध्ये पूर्ण मृत्यूलोक व्यापला. दुसऱ्या पग भूमीमध्ये थांबा. महाराज तुम्ही खाली बसा, महाराज तुम्ही खाली बसा, खाली बसा, खाली खाली, असं समोर तोंड करून बसा भगवान वामनाकडे. हो. एका पग भूमीमध्ये सारा मृत्यूलोक व्यापला. दुसरा पाय ब्रह्मलोकामध्ये गेला. आणि सांगितलं बळीला, बळी बोल आता 3रा पाय कुठे ठेवू? त्यावेळेला बळीनं सांगितलं, महाराज मी माझी संपत्ती दान केली आहे, अजून मी स्वतंत्र आहे, 3रा पाय माझ्या मस्तकावर ठेवा. तेव्हा भगवान वामनाने वा, काय सुंदर झाकी हो. वा वा वा, एकदा जोरदार टाळी वाजवा पुन्हा यांच्यासाठी. गोड गोड गोड. भगवान वामनाने एक पाय बलीच्या डोक्यावर ठेवला आणि बली पुनीत केला, पावन केला. बघा, स्वतःचं शरीराचं सुद्धा दान केलं दादा. असा दाता जगात कुठे सापडणार नाही बली सारखा. बर का, बलीला कसं राक्षस म्हणता येईल? भगवान वामनाने दिवाळी जी मनवतो ना आपण, दिवाळी,
ती दिवाळी सुद्धा भगवान वामनाची आणि बलीची देण आहे आपल्याला. लक्षपूर्वक ऐका, उद्या सांगतो ती कथा तुम्हाला. आजची कथा मात्र इथे विराम घेणार आहे. आजची कथा थांबणार आहे. सर्वांना दर्शन द्या, सर्वांनी दर्शन घ्या भगवान वामनाचं. तसं तर भगवान वामनाकडे आज एक कमंडलू दिलं गेलं पाहिजे होतं, आणि ते कमंडलू म्हणजे भिक्षापात्र आहे. सर्वांनी वामनाला त्याच्यामध्ये भिक्षा दिली पाहिजे होती. तुमची जी परिस्थिती असेल ती 2-5 हजार 1,000 काय असेल नसेल ती, आणि ते काय आपल्याला नको, ते ज्यांची झाकी आहे त्यांना दिलं तरी काही अडचण नाही. म्हणून भगवान वामन आता इकडनंच जातील, त्यांच्याबरोबर बलिराजा पण जातील. त्यांच्या हातामध्ये ती झारी आहे. ज्याला ज्याला वाटत असेल की आपण पहिले परत एकदा सांगतो, गैरसमज दूर करतो तुमचा, त्या झारीत तुम्ही दिलेलं दान हे काही मला नको आहे, ते झाकीवाल्याला किंवा झाकीला दिलं तरी चालतंय. म्हणून ज्याला ज्याला भिक्षापात्रामध्ये देता येईल त्यांना निश्चित द्या. भगवान वामन निघालेले आहेत, सर्वांनी त्यांचं दर्शन घ्या. जसे आले तसेच जाऊ द्या. सोनू भैया जैसे आए थे वैसे ही जाने दो. बलि भगवान को बलि को भी लेके जाओ, द्वारपालों को भी लेके जाओ. द्वारपाल उस टाइम में भी घड़ी थी आपके हाथ में. हाँ, वाह 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 वाह. एकदा जोरदार टाळी परत या झाकी करता वाजवा. आज ऐका, 1-2 मिनिटं संकीर्तन ते जाता तोपर्यंत. तू ले हरी गाना हो विठ्ठल पांडुरंगा, तू ले हरी गाना विठ्ठल पांडुरंगा, तू ले हरी गाना विठ्ठल पांडुरंगा, ले हरी गाना विठ्ठल पांडुरंगा. हो पांडुरंगा 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 हो पांडुरंगा 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 पांडुरंगा. ले ले तू ले ले हरी गाना. चलिए आगे, चलिए आगे महाराज. तू ले ले हरी गाना विठ्ठल पांडुरंगा.
ये श्रीमद्भागवत महापुराण की जय। श्री सुखदेव जी महाराज की जय। बोलिए वामन भगवान की जय। आज के आनंद की राधे श्याम। आपल्या कथेचा आजचा दुसरा दिवस आहे। आपली कथा अत्यंत आनंदाने प्रवास करते। काल आलेल्या लोकांनी ज्यांनी आज एक एक माणूस वाढवून आणला, एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा सर्वांनी। उद्याच्या कथेची सूचना आहे। उद्या या ठिकाणी भक्त प्रल्हादाचं चरित्र सांगितलं जाईल, भगवान नृसिंहाचं आणि हिरण्यकश्यपूचं युद्ध या ठिकाणी दाखवलं जाणार आहे। परवापासून मात्र आनंदोत्सव आहे। परमात्म्याचा जन्मच या मंडपामध्ये परवा होणार आहे। फक्त पुरुषांना माझी प्रार्थना आहे की आपण जे मागे कोपऱ्याला बसतात, जर ही जागा पुढची भरली तर बरं वाटेल। म्हणून उद्याच्या दिवस आपल्याला प्रार्थना आहे, पुरुषांनी सुद्धा थोडं पुढे येऊन बसा, म्हणजे कथा सांगणाऱ्या वक्त्याला बरं वाटतं बरं का। हो, म्हणून आज जवळजवळ आपल्या कथेचा दुसरा दिवस मोठ्या आनंदानं पार पडला। इकडं लक्ष द्या, बोलू नका आपसात, बोलू नका, परत परत सांगावं लागतं बोलू नका असं। हे योग्य काय? बाहेर गावून बरीच मंडळी येते, आपल्या गावाचं काय नाव घेऊन जाणार आहे सांगा। काल आपल्या उत्सवासाठी ज्या अनेक लोकांनी फार मोठ्या मोठ्या वर्गणी दात्यांनी वर्गणी जाहीर केली आणि जमा सुद्धा केली। काल ज्यांचा आपण सत्कार केला, ज्यांच्याकडून आरती केली, श्री हरिभक्तपरायण शांताराम हिरामन भोई यांनी आपल्या उत्सवासाठी 21,000 रुपये मागच्या वर्षी कबूल केले होते आणि यावर्षी दिले। एकदा जोरदार टाळी वाजवा त्यांच्यासाठी। त्याचबरोबर रमेश महादू बोरसे यांनी पण 21,000 रुपये मागच्या वर्षी जाहीर केले होते आणि यावर्षी दिले। एकदा जोरदार टाळी वाजवा त्यांच्यासाठी। त्याचबरोबर रवींद्र सुकलाल कुंभार यांनी सुद्धा मागच्या वर्षी 21,000 रुपये जाहीर केले होते आणि यावर्षी आणून दिले सप्ताहाच्या आपल्या कथेच्या आधी। एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा। अशी टाळी वाजवायला नसावी दलिंदरी, जोरात वाजवा एकदा। युवराज पोरग देशाबरोबर डोक्याबरोबर केलं, देशाच्या सेवेला दिलं, त्या मायबापाचा खरा मान आहे आरती करण्याचा। म्हणून या जवानाच्या आई वडिलांकडून आपण आरती करणार आहोत। तेही नावं आमचे श्यामजी पुकारतील। आता मी ज्यांचे नावं पुकारले त्यांनी या आणि आपला सत्कार घेऊन जा। दीपक चिंतामण कुंभार, नाना सीताराम महाजन, संदीप एकनाथ कुंभार, शंकर कांतीलाल भाविस्कर यांनी यायचं आहे, आपला सत्कार घेऊन जायचा आहे। तोपर्यंत पुन्हा एकदा सांगेल, उद्याची कथा तुम्ही थोडं लेट येतात म्हणून कथा लेट चालू होते। तुम्ही जर बरोबर 8:30 वाजता मंडपात आलात तर निश्चित आपली कथा वेळेवर सुटेल। म्हणजे आजही अर्धा तास जास्त झाला, तो लेट कथा चालू झाल्यामुळे होतो। तरी पाहिजे तेवढी कथा आपली होत नाही, आपल्याला टायमिंग कमी पडतोय आणि लग्न सराईचेही दिवस आहेत, आपण कोणाला बोलू शकत नाही। प्रत्येकजण आपापला आनंद व्यक्त करतो। म्हणून उद्या संध्याकाळी ठीक 8:30 वाजता आपण सर्व कथा मंडपात या, ही सर्वांना विनंती करतो। आरती करता आरतीचे नाव महाराज सांगतील आणि पटकन जागेवर आरती करता उभे राहा। चला चला चला। आजच्या दुसऱ्या आरतीचे हज बाके बिहारी तेरी आरती गा, नंद के लाला तेरी आरती गा, आरती गाऊंगा तुझको रिझाऊं, आरती गाऊंगा तुझको रिझाऊं, गिरे 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 आरती गाओ, गिरे 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 आरती गाओ।
सुख दुख जीवन प्यारे आप साथ हो, हरि चरणों में शीश झुकाओ, हरि चरणों में शीश झुकाओ। श्री हरिदास प्यारे तुम हो, मेरे मोहन जीवन हो। श्री हरिदास प्यारे तुम हो, मेरे मोहन जीवन हो। देख जुगल छबे मन बल जाओ, देख जुगल छबे मन बल जाओ। भरपूर करुणावतारो संसार सारो बुद्धिज्ञान सदा हरि ओम जगदेव जगदमे जगदेवास्थान धर्माण पुण्यन्यासं देवनागम महिमानं साक्षात् गुरुसाध्या सन्ति देवाः गणानां गणपतिं भवामहे निधीनां त्वां निधिपतिं भवामहे प्रियाणां त्वां प्रियपतिं भवामहे। हरि ओम नाना सुगंध पुष्पाणदाकालद्भवानि च पुष्पाञ्जलिर्मया दत्तं गृह्णात् परमेश्वर मंत्र पुष्पाञ्जलिं समर्पयामि। बोल गोपाल कृष्ण भगवान की श्रीमद् बिहारी लाल की श्रीमद् भागवत महापुराण भारत माता की अपने अपने माता पिता की आज के